Hello everyone. So today we will be making one of my personal favorite and extremely healthy recipe which is a हरियाली पनीर पुलाव. तर पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 ते 3 कप बासमती तांदूळ. तुम्ही इथे दुसरा कोणताही तांदूळ यूज करू शकता, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही लांब दाण्याचा तांदूळ यूज करा. तर या स्टेजला आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून तांदूळमध्ये असलेले एक्स्ट्राचे स्टार्च आणि माती निघून जाईल आणि त्यानंतर हा तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहोत. तर या स्टेजला आपण काय करणार आहोत, तर एक पॅन घ्या आणि पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घाला. त्याच सोबत 1 टेबलस्पून मीठही घाला. पाणी व्यवस्थित उकळे की त्यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घाला आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्या. लक्षात असू द्या की आपण इथे पुलाव बनवत आहोत, त्यामुळे तांदूळ 80% शिजवायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाही आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या. तर इथे तुम्ही पाहू शकतात की तांदूळ व्यवस्थित शिजला जात आहे. वरतून आपण झाकण लावून ठेवू, जेणेकरून व्यवस्थित तांदूळ शिजला जाईल. तर या स्टेजला तुम्ही पाहू शकतात की आपला तांदूळ एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे, 80% जसा आपल्याला हवा होता तसा. आता शिजलेला तांदूळ व्यवस्थित निथळून घ्या एका जाळीमध्ये आणि निथळलेला तांदूळ व्यवस्थित पसरून ठेवा, जेणेकरून त्यातली वाफ व्यवस्थित निघून जाईल आणि तांदूळ मोकळा होईल. तर मी इथे पुलाव बनवण्यासाठी सोया चंक्स बॉईल करून घेतले आहे आणि ते व्यवस्थित निथळून घेतले आहे. तर इथे घेणार आहोत आपला मेन इन्ग्रेडियंट विच इज पालक. तर आपण पालकला ब्लँच करून घेणार आहोत. तर ब्लँच करणे म्हणजे काय, तर पालक आपण बॉईल करून घेणार आहोत आणि तो पालक आपण थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून पालकचा जो हिरवेगारपणा आहे तो जशाच्या तसा राहील आणि पालकमध्ये जे ॲसिडिक कंटेंट असतो तोही कमी होण्यास मदत होईल. तर इथे आपण बॉईल केलेला पालक थंड पाण्यामध्ये ठेवला आहे. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 कप कोथिंबीर आणि शिजवलेला पालक घालून घेतला आहे. तर आता एक मोठी कढई घ्या आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घाला. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तूपही घालू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला आवडणारे खडे मसाले घालून घ्या. खडे मसाले व्यवस्थित परतले की त्यामध्ये
उरलेले 2 ते 3 कांद्याचे काप घाला आणि तेही व्यवस्थित परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर मी इथे घातले आहे गाजराचे काप, ढोबळी मिरचीचे तुकडे, त्यानंतर मी इथे घातले आहे 1 वाटी फ्रेश वाटाणा आणि बॉईल केलेले सोया चंक्स। सर्व भाज्यांना व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर मी इथे घातले आहे 1 टेबलस्पून मीठ आणि परत एकदा व्यवस्थित भाज्या परतून घेतल्या आहेत आणि त्यावरती झाकण लावून ठेवले आहे, जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील। इथे आपण पाहू शकतो कढईवरचे लीड काढून की आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही। तर तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्या भाज्या एकदम व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत। तर या स्टेजला मी ॲड केले आहे 200 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 टेबलस्पून हळद पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर या स्टेजला हरियाली पनीर पुलावचा मसाला एकदम रेडी झाला आहे। तर आता आपण यामध्ये शिजवलेला बासमती तांदूळ घालणार आहोत। तर इथे मी हळूहळू बासमती तांदूळ कढईमध्ये घालत आहे। तर बासमती तांदूळ व्यवस्थित तुम्ही परतून घ्या, जेणेकरून मसाला आणि बासमती तांदूळ एकजीव होईल। तर या स्टेजला आपण इथे पालक प्युरी घालून घेणार आहोत, जी आपण बनवली होती 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शिजवलेला पालक घालून। तर या स्टेजला सर्व जिन्सा व्यवस्थित एकजीव करून घ्या, जेणेकरून प्युरी व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल। तर इथे तयार आहे तुमचा गरमागरम हरियाली पनीर पुलाव, खमंग, स्वादिष्ट आणि हेल्दी सुद्धा। भरपूर साऱ्या ताज्या भाज्यांचा आणि मसाल्यांचा मेल, त्यावर तिखटपणा आणि थोडा ताजेपणा, या सगळ्यांचा संगम म्हणजेच हरियाली पनीर पुलाव। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। लंच किंवा डिनरसाठी ही रेसिपी एकदम सुटसुटीत आहे। हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार रायत्यासोबत ही रेसिपी एन्जॉय करू शकतात। आणि अशाच खूप साऱ्या नवनवीन हेल्दी रेसिपीजसाठी माझे हेल्दी बाईट सिरीज नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मेन म्हणजे सुरक्षित राहा। Thank you so much guys.